नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण ईद स्पेशल गुलगुले कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे गुलगुले बाहेरून खुसखुशीत आणि आतून जाळीदार बनून तयार होतात। गुलगुले आपण फक्त ईदलाच न बनवता मधल्या वेळामध्ये लहान मुलांना बनवून खायला देऊ शकतो, कारण हे खूप पौष्टिक आहेत। आपण गुलगुले गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। गुलगुले बनवण्यासाठी इथे पातेल्यामध्ये मी 1 कप गूळ घेतला आहे। आता यामध्ये 1 कप पाणी घालून घेऊ आणि हा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। गूळ पाण्यामध्ये जास्त वेळ शिजवायचा नाही, फक्त तो पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गुळाच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, पूर्णपणे पाण्यामध्ये गुळ विरघळला पाहिजे अशा पद्धतीने। आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। इथे एका बाउलमध्ये मी 1.5 कप गव्हाचे पीठ घालून घेत आहे। गुलगुले आपण गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवतो, त्यामुळे हे खूप पौष्टिक असतात। आता यामध्ये 2 चमचे बडीशोप घालून घेऊ, तसेच अर्धा चमचा वेलची पूड। इथे मी अख्खी बडीशोप घालून घेतली आहे। तुम्हाला जर बडीशोप अख्खी नसेल घालायची तर तुम्ही ती कुटून पण घालू शकता, पण ज्यावेळेस अख्खी बडीशोप दाताखाली येते ना, त्याचा स्वाद एकदम भारी लागतो। तर यामध्ये मी पाव चमचा मीठ घालून घेत आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर आपण मीठ घातले ना, तर त्या पदार्थाची चव डबल होते, यासाठी इथे मीठ घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये थंड केलेले आपण गुळाचे पाणी आहे ना, ते थोडे थोडे करून घालायचे आणि आपले जसे भज्याचे पीठ असते ना, त्या पद्धतीने आपल्याला याचे पीठ भिजवून घ्यायचे आहे। ते गुळाचे पाणी वापरत असताना पूर्णपणे थंड करून वापरायचे, गरम असताना नाही वापरायचे, नाही तर काय होईल ना, आपले गुलगुले व्यवस्थित नाहीत होणार। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता गव्हाचे पीठ असल्यामुळे काय होतं ना, पाणी घातलं की याच्या गुठळ्या तयार होतात, पण आपल्याला गव्हाच्या पिठाच्या गुठळ्यांना तयार होऊ देता पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। इथे आपण घेतलेलं गुळाचे सर्व पाणी यामध्ये घालून घेतले आहे। आता हे आपण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। अशा पद्धतीने गुठळ्या मोडत मोडत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे। आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेऊ। सोडा घातल्यानंतर हे बॅटर आणखी एक वेळेस एकजीव करून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता, सोडा घातल्यामुळे बॅटर अगदी फ्लफी झाले आहे। गव्हाचे पूर्ण पाणी वापरून पण तुम्हाला असे वाटत असेल की आपले बॅटर जरा दाटसरच आहे, तर तुम्ही इथे साधे पाणी पण घालून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। आता इथे आपले पीठ भिजून झालेले आहे, याचे गुलगुले बनवून घेऊ। यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये एक एक आपल्याला गुलगुला सोडून घ्यायचा आहे। गुलगुल्याचे पीठ भिजवत असताना जसे भज्याच्या पिठाचे बॅटर असते ना, त्या पद्धतीने भिजवून घ्यायचे। जर आपण पीठ खूप सैलसर भिजवले तर काय होते, गुलगुले तेलात सोडल्यानंतर ते चपटे होतात, आणि खूपच दाटसर ठेवलं तर काय होतं ना, आपण खाताना ते घशात अडकले जातात। यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। गुलगुले तळत असताना तेल खूप कडकडीत गरम नाही करून घ्यायचे। एकतर हे आपण गुळापासून बनवतोय आणि गुळाच्या पदार्थाला कलर खूप फास्ट येतो, आणि आपल्याला जर असे कडकडीत तेलामध्ये गुलगुले तळले तर त्याला कलर तर बाहेरून खूप डार्क येईल, पण आतून गुलगुले कच्चेच राहतील। यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आपल्याला मीडियम हीटवर हे 4 ते 5 मिनिट तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे काय होईल ना, गुलगुले आतून आणि बाहेरून व्यवस्थित असे तळले जातील। तुम्ही इथे बघू शकता, 4 ते 5 मिनिट मी हे गुलगुले व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घेतले आहेत, आणि याला खूप डार्क कलर पण नाही आला। कारण काय होते ना, आता जरी या गुलगुल्यांना लाईट कलर असला ना, तरी थंड झाल्यानंतर त्याला थोडासा डार्क कलर यायला सुरुवात होते। यासाठी ह्या स्टेजला मी हे गुलगुले काढून घेणार आहे। आता यातील एक गुलगुला मी तुम्हाला कट करून पण दाखवते। तुम्ही ते बघू शकता, गुलगुल्याला आतून किती सुरेख अशी जाळी आली आहे, अगदी परफेक्ट। अशा पद्धतीने जर तुम्ही गुलगुले बनवले, तुमचे गुलगुले अगदी परफेक्ट बनून तयार होतील। तुम्ही पण तुमच्या मुलासाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि रिलेटिव्हसोबत माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। माझ्यातर्फे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईद मुबारक। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशाच जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।